आपण पुणे नाशिक महामार्गावर नारायणगावच्या बायपासला आहोत. म्हणजे पाठीमागं वालझाडे मळा आहे, इथं बाजूला मुक्ताई धाबा होता, म्हणजे ओळखीचे खून काढत म्हणून. या बाजूला पेट्रोल पंप आहे, पुढच्या बाजूला कोराळ्यांचं घर आहे. आणि या ठिकाणी हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याचे अक्षरशः 12 वाजलेले आहेत. ज्यांच्या कोणाच्या अधिकारात हा पडलेल्या खड्ड्यामुळं या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप होतो आहे. वाहन आपटं जातं, अपघात होत आहेत. लोकप्रतिनिधी प्रामुख्याने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, आपण दोघंही बोलायला हुशार आहात. प्रश्न सोडवायला आपला कोणी हात धरणार नाही. या रस्त्याने आपण जात असाल, येत असाल, आपले कार्यकर्ते ये जा करत असतील, अहो रस्त्याच्या खड्ड्यात तुम्हाला दिसत नाही का? अधिकारी तुमचं ऐकत नाही का? प्रशासनावर तुमचं वचक नाही का? आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे थोरवे आहेत. थोरवे साहेब, तुम्ही काय सांगाल? रस्त्याला खूप खड्डे पडलेत, अधिकाऱ्यांचं लक्ष नाही, लोकप्रतिनिधी पण त्यांना दिसत नाही का हे रस्त्याने ये जा करतात? तुम्ही काय सांगाल? तुमची मागणी काय असेल? खरं तर पहिल्यांदा जय शिवराय आणि साहेब, हा पुणे नाशिक हायवे एवढ्या स्पीडनी वाहतोय. आता पाहतोय आपण या ठिकाणी उभं आहे तरी आपल्याला धास्ती आहे का? कदाचित आपण या ठिकाणी बोलतोय पण गाड्या एवढ्या स्पीडने जातात, हवा लागते. आपण लोकांसाठीच हे करतोय व लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे यासाठी आपण ही बातमी करतोय. खरं तर आपला सकाळी फोन झाला आणि सहज देण्यात आला की तुम्ही म्हटले या रस्त्याची गैरसोय. मग म्हटलं आपण काहीतरी त्याच्यावरती आवाज तर उठवला पाहिजे. मागितल्याशिवाय तर काही कोणी देत नाही. पोराला सुद्धा आई तो रडल्याशिवाय ती पाजत नाही. त्याच्यामुळं जर आपण जर याच्याविषयी जर आवाज उठवला नाही, आपल्यातलंच उद्या जर कोणाचा जर ॲक्सिडेंट या ठिकाणी झाला, खड्ड्यात गाडी जाऊन पडला, तर याला जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जबाबदारी आहे. राष्ट्रीय महामार्ग हा नॅशनल हायवे आहे, त्यांची जबाबदारी आहे. बायपासला सुद्धा तुम्ही पहा, तिथं स्पीड ब्रेकर होते, स्पीड ब्रेकर आता काढून टाकले, गुळगुळीत झाले. मग तिकडनं येणारी गाडी थांबतच नाही आहे आणि तिथे तर रस्ता क्रॉस करायला लागतो. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. खरं तर हे नेमके चालले काय हेच काही कळत नाही. काही हे कळणं गरजेचं आहे. जर अधिकारी जर या ठिकाणी काम करत नसतील तर त्यांना शेतकरी संघटना त्या प्रकारे त्यांना जबाब देईनच. परंतु हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. एवढं हे ते काय डोळे झाकून जातात का? इथून एकदा पण अधिकारी आळेफाट्याला गेलं नसेल किंवा आळेफाट्याच्या जुन्नरला आला असेल किंवा नॅशनल हायवे हा पुण्यावरनं कुणीच येतनं जात नाही का? आमदार, खासदार, मंत्री अनेक जण या रस्त्याने जातात. तुम्हाला टोल पाहिजे, टोल कसल्या बदल्यात घेता तुम्ही? तुम्हाला त्या ठिकाणी चांगला रस्ता देणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही जर या ठिकाणी रस्ता चांगला देऊ शकत नसाल आम्हाला, तर सगळे टोल तुम्ही बंद करा. महाराष्ट्रातले बंद करा. मी फक्त जुन्नर पुरतं म्हणणार नाही, महाराष्ट्रातले टोल तुम्ही बंद करा. कारण आपण त्या लायकीचे रस्ते दिलेले नाही आहेत, तर आपण कुठल्या लायकीने आपण त्या ठिकाणी टोल घेत आहे? अशी माझी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि राष्ट्रीय महामार्गाची ही जोखीम आहे. खासदार अमोल कोल्हे, या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे हे सुद्धा या रस्त्याने ये जा करत असतील. माजी आमदार अतुल बेनके, भाजप नेते आशाताई बुचके किंवा विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, या मंडळींचे सुद्धा वर संबंध चांगले असतात. नितीन गडकरी यांना आपण रोड मंत्री म्हणतो, एक चांगल्या कामाचा मंत्री. रस्त्याचे 12 वाजलेत, कोणाचंही लक्ष नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेकदा असे विषय घेऊन रस्त्यावर येत असते, सध्या तेही गप्प आहेत. नाही, आता गप्प आहेत. आता सर्वांनी का प्रत्येकाला जा ये करायला लागते. आता तुम्ही सांगा, आता कारखान्याचा गळीत हंगाम चालू आहे. आता या ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहनं जास्त आहेत, टोल्या, बैलगाड्या असतील, हे असतील. त्याच्यामुळं काय होतं, मी पहिल्यांदा सांगेन, जा ये करणारी तालुक्यातील आणि महाराष्ट्रात जे लोक या रस्त्याने जा ये करतात, आपण आपला प्रवास सुरक्षित करा. हे काय आहे, कुणाला काही घेणं देणं नाही का पडले हा रस्ता होऊ नाही होऊ, काही घेणं देणं नाही काय पडलं. फक्त निवडणूक आले का प्रत्येकजण म्हणणारे आम्हाला मतदान करा, निवडणूक झाली का प्रत्येकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे. तुम्ही सांगा, आता ह्या रस्त्याचं काम चालू आहे, कुठले जुन्नर ते मला निमगाव सावा रस्त्याचं काम चालू आहे. ते कारखान्यापर्यंत काही काम अपुरं आहे. ते म्हटले कारखान्याच्या चालू होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ते काम करणार होते, अद्याप ते काम चालू झालेलं नाही. काल मी जुन्नरला गेलो होतो, जुन्नरला जाताना तिकडनं 4 एस टी आले साहेब. 4 एस टी आल्यानंतर एवढी धूळ
प्रचंड धूळ होती त्याची. त्या धुळीमध्ये आहे ना कुणी मोटरसायकलवाला त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी 2-2, 3-3 फुटाचे खड्डे पडलेत. आम्हाला 4 किलोमीटर प्रवास हा लांबून त्या ठिकाणी करायला लागतो. याची दखल घेणार कोण? जर कुणाला जर त्याचं घेणं देणं पडलं नसेल तर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी आता वृक्ष लागवड करणार, त्या ठिकाणी झाडं लावणार आहे. इथल्या खड्ड्यांचं काय? नाही, ह्या खड्ड्यांचं यांनी केलंच पाहिजे ना. लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी जातीने लक्ष घातलं पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सूचना केल्या पाहिजे. खरं तर हे सांगण्याची वेळच सर्वसामान्य जनतेवरती आली नाही पाहिजे. इतके म्हणजे प्रतिनिधी त्या ठिकाणी अलर्ट पाहिजे, अशी माझी मागणी आहे. की आपण जर समजा एवढं करून जर त्या ठिकाणी जर आम्हाला जर न्याय नाही भेटला तर तुम्ही टोल नाका त्या ठिकाणचा बंद करा, आम्हाला न्याय द्या, तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरावं लागेल. आणि शेवटी काय होतं, सर्वसामान्यच या ठिकाणी लढाई करायला लागते. तर आम्हाला या ठिकाणी आमचे रस्ते जे खड्डे आहेत, नॅशनल हायवेचे जे कोण अधिकारी असतील किंवा तालुक्याचे प्रतिनिधी असतील, शिरूर संबंधित अधिकारी शिंदे नावाचे म्हणाले होते की 8 दिवसामध्ये हे सगळे खड्डे आपण बुजवून टाकणार आहे. त्याला जवळजवळ 15-20 दिवस होऊन गेले. त्यांनी कुठलेच काही हे केलेलं नाहीये. हे खड्डे तसेच आहेत. अहो, यांना घेणंच काही पडलं नाही. काय यांना फक्त काय आहे, 2 रुपये कुठून येतील, कुठला ठेकेदार कुठून काय कमिशन टाकील, याच्यावरती फक्त आहे ना त्याचे काम करायचे त्या रस्त्याचं. आम्ही अनेक पाहिलं. आता तुम्ही मी तुम्हाला तळतळीने सांगतो की आमचा जुन्नर तो रस्ता चालला, जुन्नर कारखाना रस्ता, त्या ठिकाणी किती ते म्हटले आम्हाला 2 वर्ष त्या ठिकाणी मुदत आहे. 2 वर्षात अहो लोक मरून जातील. लोकांची कमरं आहेत ना, कमरा नीट राहणार नाही. त्या ठिकाणी त्यांना आहे ना हॉस्पिटलाइज करायला लागेल त्यांना. त्यामुळे त्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्या. आणि इकडे हे तर महत्त्वाचंच आहे, हा नॅशनल हायवे जरी माणूस इकडे तिकडे गेला तर या ठिकाणी डायरेक्ट मृत्यूला आमंत्रण आहे. प्राधिकाऱ्यांना माझी पोटतिडकीने त्या ठिकाणी विनंती आहे, साहेब तुम्हाला आज आम्ही हात जोडून विनंती करतो आहे, आम्हाला कुठलाही कायदा हातात घ्यायला लावू नका, नाहीतर आम्ही त्या स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देऊ. पण तुम्ही दिलेला शब्द तर पाळा. तुम्हाला म्हटले होते 15 दिवसात त्या ठिकाणी खड्डे बुजवतो, नाही बुजवले. आपण अजून एकदा त्यांना फोन करू, त्यांची भेट घेऊ, एकदा विनंती करू त्यांना, हो आमचं काही चुकतं आहे का, तुमच्याकडे निधी नाही आहे का, तुम्ही त्या ठिकाणी टोल घेत नाही आहे का, नसेल तर त्वरित त्या ठिकाणी टोल बंद करा. मग काय असेल ते पाहू पुढचं. संबंधित मंत्री, सार्वजनिक बांधकाम किंवा नॅशनल हायवेचे कोण असतील त्यांनी याकडे लक्ष द्या. कुणी याच्याकडे कायम या ठिकाणी सर्वसामान्यांनीच लढायचं का. आम्ही लढतोय, आम्ही शिवजन्मभूमीतील आहे, आम्ही रडणार नाही, आम्ही लढणार आहे, आम्ही लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळूनच देणार आहे. परंतु सर्वांनी या ठिकाणी ना याची दखल घ्या, सर्वांनी आवाज उठवा, सर्वांना जा हे करायला लागते. एकतर सचिन थोरवेला त्या ठिकाणी जायला लागत नाही किंवा वाणी साहेबांना जायला लागत नाही. तालुक्यातील सुज्ञ जनता या ठिकाणी प्रवास करते, पण बोलायला कोणी तयार नाही आहे. छत्रपती जन्माला आला पाहिजे पण तो आमच्या घरात नको. पण आम्ही तसं करणार नाही. आमच्यावरती अन्याय झाला, आम्ही त्या ठिकाणी पेटून उठणार आणि न्याय मिळवणार. आपण उभे आहोत पुणे नाशिक महामार्गावर. या रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत. ह्या रस्त्याने पुण्याला जाणारी वाहनं अधिक संख्येने आहेत, नाशिकला जाणारी वाहनं खूप आहेत. ह्या रस्त्याची डागडुजी करणं गरजेचं आहे, खड्डे बुजवणं गरजेचं आहे. परंतु कुणीही याकडे लक्ष देत नाही, ना लोकप्रतिनिधींचं लक्ष, ना अधिकाऱ्यांचं लक्ष. शेतकरी संघटनेचे युवा नेते सचिन थोरवे आपल्यासोबत होते. त्यांनी पोटतिडकीनं हा मुद्दा मांडलेला आहे. ह्या रस्त्याने ज्यावेळेस दुचाकी वाहनं जातात अक्षरशः त्यांचं कंबरडं मोडलं जातं, मणके ढिले होतात. अधिकाऱ्यांना प्रश्न कशा पद्धतीनं मार्गी लागेल. आता पावसाळा उघडलेला आहे, आता काही कशाची वाट पाहायची गरज नाही. तातडीनं खड्डे बुजवा, अन्यथा जनतेचा उद्रेक निश्चित वाढेल. शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.